नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया लास्ट वीकमध्ये मार्केटने काय परफॉर्म केले आणि येणाऱ्या वीकसाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी आपल्याला रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ संपल्यानंतर मी लास्ट वीकला जो व्हिडिओ केला होता 1 ते 5 एप्रिलचा वीकली अनालिस्टचा, याच्यामध्ये मी बाइंग प्रेशर संदर्भात 6 मिनिटांसाठी तुम्हाला इन्साइट दिली होती। तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा, कारण की तो तुमच्या कॉन्फिडन्सला खूप चांगला बूस्ट करेल, तुम्हाला महत्त्व समजेल किंवा तुम्हाला एक थोडीशी क्लॅरिटी येईल की तुम्हाला वीकली अनालिसिस करणं गरजेचं आहे ऑल्दो डेली अनालिसिस पेक्षा, कारण वीकली अनालिसिसची लेवल असते त्यांना मार्केट रिस्पेक्ट करतं म्हणजे करतच। ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। सोबतच मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा आणि काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्स जरूर द्या। तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे 1 वीकचा, या ठिकाणी टाइम फ्रेम आहे जवळजवळ आपण बघू शकता। या वीकची जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली 48,493 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। ही क्लोजिंग म्हणजे हायली बुलिश प्रेशर आपल्याला दाखवतीये। लास्ट वीकची जी आपली क्लोजिंग होती, जर आपण मेजरमेंट घेतलं लास्ट वीकच्या क्लोजिंग पासून, आपण अप्रॉक्सिमेटली 1400 ते 1350च्या सुमारास आपण या ठिकाणी क्लोजिंग करणं सक्सेसफुल ठरलेलो आहे। ही कॅन्डल जर आपण याला ऑब्झर्व केलं मित्रांनो थोडंसं बारीक, तर आपल्याला दिसून येतं ही कॅन्डल एक आपला पॅटर्न आहे बुलिश मारुबोजू कॅन्डल। ही कॅन्डल त्याच प्रकारे आपल्याला इथे दर्शवते, कारण की याचा वीक जो आहे ना, वीक पूर्णपणे कमी खूप आणि एक वन साइडेड मुवमेंट आपल्याला दिलेली इथं दिसते। जसं या ठिकाणी एक आपली क्लिअर वन साइडेड मुवमेंट दिसते, तसं या ठिकाणी त्याच्यानंतर नेक्स्ट वीक पण आपल्याला एक क्लिअर वन साइड मुवमेंट दिसते। तर आपण एक अंदाज आपण इथे बांधू शकतो ह्या दोन कॅन्डल वरून की नेक्स्ट कॅन्डल आपल्याला एक अशी ग्रीन कॅन्डल बनवताना मार्केट दाखवू शकतो। त्याची कुठल्याही प्रकारची शक्यता आपल्याला आजमावता येत नाही। ठीक आहे, आता थोडंसं जर मला लेक्चर द्यायचं झालं तर मी तुम्हाला एक लेक्चर देऊ शकतो आताच टायमाला, की याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असते। मी नेहमी ओरडतो की एक प्रकारचा माणूस राहतो जो मार्केट सोबत फाईट करतो म्हणजे काय करतो, इतका वरती गेला अजून किती वरती जाईल खाली जाणारच, इतका खाली गेला अजून किती खाली जाईल वरती जाणारच आहे। आणि दुसऱ्या प्रकारचे लोक राहते जे मार्केटला फॉलो करतात। मी नेहमी कामना करतो की जे लोक मला फॉलो करतात किंवा मी ज्यांना शिकवतो पर्सनली, त्यांनी कधी पण मार्केटला फॉलो करणारं बनाव, ना की मार्केटला मार्केट सोबत फाईट करणार बनाव। ठीक आहे, तर आता जे आपल्याला दिसेल आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार, कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा कुठल्याही प्रकारचं एक प्रेडिक्शन वरती म्हणजे बेसलेस प्रेडिक्शन वरती आपण या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही। आपल्यासाठी मी एक थेरी सांगतो तुम्हाला, सिंपल थेरी। आता एक मार्केटने हा एक बॉक्स बनवला होता मित्रांनो, जवळजवळ बघू शकता या बॉक्सची जी डेन्सिटी आहे जवळजवळ डिसेंबर महिन्यापासून तो आतापर्यंत हा एक बॉक्स बनवलेला आहे। या बॉक्सच्या आता सध्या आपण अप्पर एंडला आपण इथं ब्रेक करताना दिसतोय, जो की येतोय आपला 48,500चा लेवल। हा लेवल जर आपण मंगळवारच्या आतमध्ये 48,580 हा लेवल तुम्ही कन्सिडर करा। हा लेवल जर आपण इथं सस्टेनली ब्रेक करण्यात आपण सक्सेसफुल झालो आणि सस्टेन झालो, तर आपल्यासाठी या बॉक्सची जी मेजरमेंट आहे, बॉक्सची मेजरमेंट घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही 1 हफ्त्यानंतर पण बघा, तुम्हाला क्लॅरिटी येईल। कसं राहतं, ज्या गोष्टी झालेल्या नाही ना त्या गोष्टी कोणी सांगू शकते, पण ज्या गोष्टी करंटली चालू आहे त्या गोष्टी पुढे काय होऊ शकतं हे सांगणं महत्त्वाचं राहतं। तेच आपलं एक सम काइंड ऑफ ट्रेडरचं किंवा अनालिस्ट ज्याला आपण म्हणतो त्याचं काम राहतं। या ठिकाणी बघा आपलं 3300 पॉईंटचं या ठिकाणी मुवमेंट येते, तर अप्रॉक्सिमेटली याला जर आपण वरती प्रोजेक्ट केलं तर आपल्यासाठी लेवल येतो या ठिकाणी 51,600 हा लेवल येतोय। या लेवलला जर मार्केट इथं सस्टेन करते, परत याला रिटेस्ट करून परत जर वरती जाते, तर आपल्यासाठी हे 51,600 चे लेवल आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये बघायला मिळू शकता। तुम्ही हा व्हिडिओ नोट करून ठेवा। अदरवाईज कंडिशन फक्त हेच आहे की आपल्याला हा जो 48,000चा लेवल आहे या लेवलला मार्केटने बेस बनवायला पाहिजे। बेस बनवलं पाहिजे म्हणजे कसं, याला वरती गेल्यानंतर परत ह्या लेवलला आलं चालेल, पण इथून जे आहे ना डायरेक्टली इथं खाली क्लोजिंग नाही झाली पाहिजे कुठल्या पण कंडिशन मध्ये। 47,500च्या खाली क्लोजिंग नाही झाली पाहिजे। जर तिची झाली तर त्याच्यामध्ये सिनेरिओ आपला वेगळा राहू शकतो, तर ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता एक आपल्यासाठी क्लिअर कट इंटिमेशन काय आहे की ह्या ठिकाणी एक अजून एक ग्रीन कॅन्डल बनवायचे चान्सेस जास्त आहे, तर नेक्स्ट वीक सुद्धा आपल्यासाठी एक हायली बुलिश असते ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर आपण निफ्टी 50 वरती बघितलं, निफ्टी 50 आपल्यासाठी सेम प्रेडिक्शन दाखवतोय। या वीकची जी क्लोजिंग आपला मी तुम्हाला 22,000चा लेवल खूप दिवसापासून ओरडतोय। व्हिडिओ जे माझं डेली पाहतो त्यांना समजत असेल, बाकीचे लोक जे नवीन आहे त्यांना सबस्क्राईब करून टाका चॅनलला। या चॅनलवरती तुम्हाला रोजचे व्हिडिओ भेटतील, रोजचे अपडेट राहते याच्यावरती, प्लस टेलिग्रामला पण तुम्ही जॉईन होऊ शकता। सोबतच या ठिकाणी बघा आपला 42,500चा लेवल आपला इथं मार्केटने इथं आपल्याला रीच केलेला आहे। जवळजवळ लास्ट डेच्या क्लोजिंग पासून आपण 200 ते 300 पॉईंट आपण या ठिकाणी अप्पर साईडला येऊन क्लोज केल्यामध्ये सक्सेसफुल ठरलेलो। ठीक आहे, आपल्यासाठी हा जो बॉक्स येतो हा इथलचा बॉक्स येतो, हा जो की 2024 पासून त्याचा आपला बॉक्स आहे। याला जर आपण या चॅनलचा जर आपण अप्पर साईडून आणि डाऊन साईडून जर मेजरमेंट घेतलं तर 1380 पॉईंटचा आपला लेवल येतो। 1380 पॉईंट म्हणलं तर इथं जवळजवळ आपला लेवल येतोय तर 23,000
आपला लेवल येतो 23,100. थोडी ड्रॉइंग खराब आहे मित्रांनो, एक मिनिट, ड्रॉइंग सुधारायचीच आहे मला आता. असं लिहितो व्यवस्थित एकदम. 23,100. 23,100चा आपला लेवल येतो. या लेवलला मार्केट इथं रिच आउट करायला खूप सिम्पली जाऊ शकते येणाऱ्या टाइम मध्ये. आपले फक्त कंडिशन याच्यामध्ये एकच आहे की 22,000चा जो लेवल आहे या लेवलला मार्केट कुठल्याही प्रकारच्या डाऊन साईडला इथं मुवमेंट केली नाही पाहिजे. जर याला मुवमेंट केली तर काहीतरी त्याच्यामध्ये कंडिशन आपली वेगळी येऊ शकतो. इथं 23,100 झालं, थोडंसं भावना लक्षात घ्या, थोडंसं इथं चुकलेलं आहे. 23,100 झाले तर हे 23,100 आहे. ठीक आहे. तर निफ्टीमध्ये इतका बुलिशनेस आपल्याला दिसत नाही, थोडीशी डोजी टाइप आपल्याला कॅन्डल दिसतीये. तर याचा हाय पॉईंट आणि याचा लो पॉईंट खूप महत्वाचा ठरतो. ऍज इट इज जर आपण बघू शकतो या ठिकाणी पण एक डोजी टाइप इथं कॅन्डल बनवताना दिसतंय निफ्टीचं. याला जर अप्पर साईडला ब्रेक केलं तर मार्केट इथं वरती केलं. सोबतच या ठिकाणी पण एक डोजी टाइप कॅन्डल दिसते, याला पण एक अप्पर साईडला मुवमेंट दिली तर एक मार्केट आपलं एक वरती याच्यामध्ये जाताना आपल्याला दिसतंय. आपल्यासाठी आता जो लेवल येतोय तो लेवल येतोय 22,700. 22,700चा लेवल जर मार्केट इथं सक्सेसफुल ब्रेक करण्यामध्ये सक्सेसफुल झालं तर आपल्यासाठी 23,000चा जो लेवल आहे हा खूप इझिली अचीव होऊ शकतो, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, ऑल दो आता तुम्हाला याच्यामध्ये लास्ट वीक पासून मी माझे प्रॉफिट लॉस सगळे शेअर करतोय आपल्याशी. याच्यामध्ये मेसेज तुम्हाला फक्त एवढाच आहे की आपण जे ना रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट याच्यावरती जास्त लक्ष द्या, रिस्क टू रिवॉर्ड वरती जास्त लक्ष द्या. तेच तुम्हाला लॉंग टर्म मध्ये एक आपल्याला सेफ आणि प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी हेल्प करू शकतं. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.